नमस्कार, मी लखन अदाटे. बिहार न्यूजच्या राजकीय दंगल या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या आता कुठे सोलापुरात राजकीय वातावरण तापतंय आणि राजकीय वातावरण तापलेलं असताना सर्वच पक्षांमध्ये लगीनघाई लागलेली आहे आणि सगळ्यांचा लक्ष, सगळ्यांचं केंद्रबिंदू आहे तो सोलापुरातला युवक. म्हणूनच आज पुन्हा एकदा आपण सोलापूर शहरातील युवा नेत्यांशी, युवक आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करतोय. आपल्या सोबत आज आहेत सामाजिक कार्यकर्ते सुहास कदम, त्याचबरोबर माकपच्या युवा आघाडीचे मुरलीधर सुंचू, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद मुस्तारे, भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे बिजू अण्णा प्रधाने, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे युवा नेते गणेश डोंगरे, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत आपल्यासोबत मनीष काळजे, लखन गावडे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे आणि दलित पॅंथरचे प्रदेश सरचिटणीस आतिश बनसोडे. आणि या सगळ्या परिस्थितीवरती बातचीत करण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पत्रकार प्रवीण सपकाळ. सर, आपल्या सगळ्यांचं या राजकीय दंगलमध्ये प्रथमतः स्वागत करतो. आपण सुरुवात करणार आहोत खरं तर माकप पासून. माकप कसं बघते या निवडणुकीकडे? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या येत्या 2017 महापालिका निवडणूक आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे. या सोलापूर शहराला महाराष्ट्रामध्ये 6व्या स्थानावर असलेलं सोलापूर शहर आज 17व्या स्थानावर गेलेला आहे. पुन्हा त्याच 6व्या किंवा 5व्या स्थानावर आणण्याचा आमचा ध्येय आहे. या ठिकाणी शुद्ध पाणी पुरवठा करणे, रोज पाणी पुरवठा करण्याची योजना, कचरामुक्त शहर, संपूर्ण शहराला आम्ही या ठिकाणी स्मार्ट शहर कसं असणार, स्मार्ट सिटी कसं असणार ते आम्ही या ठिकाणी लोकांना दाखवण्याचा आमचा मानस आहे. या संपूर्ण शहराचा चौपदरी विकास करून राज्यामध्ये सोलापूर शहराचा नावलौकिक कशा पद्धतीने होईल अशा पद्धतीचा दावे घेऊन तुम्ही मैदानात उतरणार आहात असं म्हणणं आहे माकपचं. माकप गेल्या अनेक वर्षापासून निवडणुकीत उतरतंय. विडी कामगारांच्या प्रश्नाबरोबर सोलापूरचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते घेऊन आता आम्ही मैदानात उतरतोय असंच माकपच्या वतीने सांगण्यात येत आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे गावडे साहेब आहेत. सर, काय असणार आहे माकपची तयारी आता सध्या आणि काय सुरू आहे सध्या? कसं आहे सध्या माकपची तयारी तर तुम्ही बघितलं, आज 3 त्यांचे नगरसेवक आहेत पण त्यांचं कुठलंही काम त्यांच्या भागात नाही. त्याच्यामुळं त्यांनाही कुठलंही म्हणजे त्यांचं जे हे आहे आश्वासन हे खोटं असल्यामुळे. तुमची काय तयारी आहे? आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगली तयारी, कारण की आज पतोर बारामती गेले, तुम्ही म्हणा पुणे म्हणा, अशा अनेक ठिकाणी पिंपरी चिंचवड म्हणा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम चांगलं राहिलेलं आहे. त्या हिशोबाने सोलापूर शहरात ही उदाहरणं देऊन तुम्ही सोलापूरचा कायापालट करण्यासाठी निवडणुकीत उतरताय? नाही, तसं नाही, कारण की आज पतोर सोलापूर शहरात हे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भरपूर केलेलं आहे. प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन बघा तुम्ही, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने जास्तीत जास्त म्हणजे काम केलेलं आहे. राष्ट्रवादीनं मोठ्या प्रमाणात चांगलं काम केलंय, शहरामध्ये बदल व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे राष्ट्रवादी असं म्हणणं राष्ट्रवादीचा दावा आहे. आपण भाजपकडून जाणून घेऊयात, राष्ट्रवादीचा दावा पटतो तुम्हाला? सोलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता सोलापूर महानगरपालिकामध्ये होते. मला दाखवा त्यांनी कुठले विकास कामं केलेत. आत्ता त्यांनी सांगतात की आम्ही अनेक विकास कामं सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सोलापूर शहरामध्ये केलेले आहेत. तुम्ही हद्दवाड भागामध्ये चला, रस्त्याची सोय बघा, तिथल्या ड्रेनेजची सोय बघा, दिवाबत्तीची सोय बघा. आज तुम्ही ज्या गोष्टी सांगताय की आम्ही मूलभूत सुविधा पुरवण्यामध्ये आम्ही सक्षम आहे, तुम्ही हद्दवाडमध्ये जर गेला तर कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा देण्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अपयशी ठरलेले असं आमचं म्हणणं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचं सत्ता गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेत आहे, सबशेल अपयश ठरलेल्या सत्ता तुमचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी. मी माझे सहकारी आत्ता जे म्हणले हद्दवाड भागामध्ये विकास झाला नाही, परंतु त्यांना मी सांगू इच्छितो की 15 वर्ष शिवसेनेचा आमदार तिथं होता, तो राज्यमंत्री होते, त्यांनी काही केलं नाही. आणि स्मार्ट सिटी जे बद्दल बोलतात, स्मार्ट सिटी समावेश कोणामुळे झाला? स्मार्ट सिटी भारतात 4 नंबर 9 नंबरवर कशामुळे आली? ठीक आहे, मंत्री असताना काम झालं नाही असं म्हणायचं का तुम्हाला? 100% सत्ता होती त्यांची युतीच्या काळात. काय काम केलं? मग हद्दवाडामध्ये त्यांनी 15 वर्ष प्रतिनिधी केलं, ते एवढं मोठं. मग ते जे केलं ते राष्ट्रवादी काँग्रेसनेच केलेलं आहे. आजपर्यंत जे काय केले ते काँग्रेस राष्ट्रवादीने केलं असं म्हणाय. खंदारे साहेब आमदार होते, शिवसेनेचे मंत्री होते, खंदारे साहेबांनी काम केलं नाही असं काँग्रेस राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. मग त्यांची जबाबदारी आहे का तुमची जबाबदारी आहे? हे अतिशय चुकीचं आहे. आज 15 वर्ष ते आमदार असताना अनेक विकास कामं ही खंदारे साहेबांनी केलेली आहेत. हद्दवाड भाग हा जेव्हापासून झालेला आहे, आज तिथले टॅक्स हे राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाची 15 वर्ष झाली या महापालिकेवरती सत्ता आहे आत्ता.
आणि हद्दवाडाचा विकास हा झिरो झालेला आहे. मला सगळ्यात वाईट एक युवकांच्या माध्यमातून सांगू वाटतं, वाईट घटना ही आहे 15-20 वर्ष जर राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सत्तेत आहे तर आजही यांना रस्ता, रोड आणि पाणी ह्या तिन्ही व्यतिरिक्त यावरतीच राजकारण आज ते बोलतायत किंवा आजही त्याच विकासाच्या गोष्टी बोलतायत. मग 15 वर्षात त्यांनी हे का केलं नाही? जर शिवसेनेच्या आमदारांनी उत्तरबद्दल बोलताय तर तुमचेही आमदार, तुमचे खासदार, राज्यमंत्री इथपर्यंत तुमची सगळी सत्ता होती राज्यात, तुम्ही काय केलेलं आहे? आणि आम्हाला मुख्यमंत्री केंद्रापासून तुमची सत्ता होती, गेली 40 वर्ष झाले तुम्ही सत्ता उपभोगताय. आणि आजही दुर्दैव असं आहे की हद्दवाड भागामध्ये रात्रीच्या वेळेस महिलांना जायची नीट रोड नाहीत, आज गटारी उघड्यावर आहेत. आम्ही परवाच युवासेना शिवसेनेच्या माध्यमातून डुकरांचं आंदोलन हाती घेतलं होतं. आज ते आंदोलन घ्यायला हाती घेण्यासाठी म्हणजे भाग पडले ह्या राष्ट्रवादी काँग्रेसने. ह्यांचं कुठेही लक्ष नाही. इलेक्शन आले की निष्क्रिय पूर्णपणे महापालिकेपासून ते आजपर्यंत ज्यांची सत्ता होती त्यांचं हे निष्क्रिय आहे. युवासेना शिवसेनेची प्रतिक्रिया आपण ऐकतोय, मात्र ही चर्चा ऐकत असताना आपण त्यांच्याकडनं उत्तर घेणार आहोत काँग्रेसकडून. मात्र सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते सुहास कदम आहेत. सर, तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करताय, काय चित्र आहे सोलापुरात? अजून एकदा सोलापूरकरांसमोर जाऊ द्या. आता आमचे मित्र मनीष काळजे साहेबांनी म्हटले की आम्ही नाही का परवाच एक डुकरा संदर्भात म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या झोपडपट्टी एरियामध्ये सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीने डुकराने धुमाकूळ घातलेला आहे त्या माध्यमातून त्यांनी महानगरपालिकेमध्ये खापर फोडलं. आम्ही त्यांचं स्वागतच करू. परंतु मला एकच म्हणायचं आहे मनीष काळजे साहेब, 5 वर्षापासून शिवसेना झोपली होती का? सोलापूर महानगरपालिकेमध्ये आम्ही गेल्या 5 वर्षापासून सामाजिक कार्यकर्ता म्हणून आंदोलन करतो. बीजेपी आणि शिवसेनेच्या पेक्षा सगळ्यात जास्त सोलापूर महानगरपालिकेमध्ये आम्ही जास्त आंदोलन केलेत. सोलापूरमध्ये धुळीचा प्रश्न असतील, रस्त्याचा प्रश्न असेल, ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही आंदोलनं केलेत. परंतु सभागृहामध्ये बोलत असताना सभागृहामध्ये शिवसेना, बीजेपी असू दे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असू दे, हे मिलीभगत आहेत. एकमेकाची सुमडी पद्धतीने काम करतात. परंतु हा त्रास जनतेला सोसावा लागतो. मिलीभगत आहे काँग्रेस राष्ट्रवादीचे असंच सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आणखी एक संघटना आपल्यासोबत आहे, या चर्चासत्रात सहभागी होत आहे. संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे. तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करताय, हे दावे केले जात आहेत सोलापुरातल्या विकासाचे. विकास व्यवस्थित होतोय असं वाटतं तुम्हाला? सोलापूर शहरामध्ये विकास होतोय का नाही हे सोलापूरच्या नागरिकांना चांगलं माहीत आहे. सोलापूरच्या कसं आहे, सत्ताधारी पक्षांनी विषय घ्यायचे, ठरवायचे विषय, ठराव मांडायचा आणि विरोधी पक्षाने त्यापुरता स्वरूपात त्याचा विरोध करायचा आणि त्यानंतर एकदा विषय शिवसेना बीजेपीचा विरोध केला सभागृहामध्ये, नंतर त्या विषयाचं काय होतंय, पाठपुरावा केला जात नाही, लोकांच्या अडीअडचणी मिटवल्या जात नाहीत. तर संभाजी आरमार गेल्या 8 ते 9 वर्षापासून सोलापूर शहरामध्ये रस्त्याचा विषय असू द्या, अशोक लेलँड सारख्या कंपनीने सोलापूर महानगरपालिकेच्या नागरिकांच्या जीवातीशी खेळण्याचा प्रकार घाणेरडा केलेला आहे. 100 कोटीच्या बसेस आपल्या सोलापूरच्या नागरिकांच्या माथ्यावर मारलेल्या आहे. त्यांनी जरा तरी म्हणजे सत्ताधारी असू द्या किंवा विरोधातल्या लोकांना असू द्या, तुम्ही 100 कोटीच्या बस घेताना एक साधी सोपी गोष्ट आहे की एवढे मोठे बस तुम्ही खरेदी करताय आणि त्या बस सगळ्या चेसी क्रॅक असलेल्या बस तुम्ही खरेदी करताय. त्या चेसीतून आरटीओने असा अभिप्राय दिलेला आहे की ह्या बस जर रस्त्यावर चालवल्या तर गाडीत बसलेल्या लोकांना, ड्रायव्हरला आणि रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांना यांना जीवाशी धोका असताना देखील हेच चालू आहे. आणि महानगरपालिका परिवहन कार्यालयामध्ये आता आंदोलन चालू आहे. 3-3 महिने झाले कामगारांच्या पगारी नाही आहेत, पण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघे मुख गळून गप्प आहेत. 2 जणांचा मृत्यू झालेला आहे. हे सगळ्यांची मिली बघत आहे. तरी मी सोलापूरच्या नागरिकांना विनंती करतो, एक पूर्णपणे चांगला चेहरा असलेल्या, एक सामाजिक कार्यकर्ते असलेला व्यक्ती बघून मतदान करा आणि अशाच व्यक्तीला निवडून द्या. सगळीकडे मिली बघत आहे असंच म्हणणं आहे. तुमचा काय अनुभव आहे सोलापुरातील युवकांचा प्रतिनिधी म्हणून, काय सांगाल? प्रथमतः एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगावी वाटते की सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये जे काही युवक मंडळी आहेत, जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते आज प्लॅटफॉर्म तयार करतात. म्हणजे एखादं आंदोलन हाती घ्यायचं, त्याला मिळेल असा स्टेज द्यायचा, पत्रकार प्रसिद्धी घ्यायची, आफ्टर दॅट कोणत्या तर पक्षाला हाताशी पकडून कुठेतरी निवडणुकीचं तिकीट मागायचं आणि आपली लोळणं तिथंच घोळत बसायचं. आणि त्याच्या व्यतिरिक्त ते कधी महानगरपालिकेमध्ये जाऊन जे काही आंदोलन करतील किंवा जे काही कार्यक्रम घेतील किंवा करतील, मग रस्त्यापासून धुळीपर्यंत किंवा लाईटीपासून या इथल्या झोपडपट्टीतल्या माणसांपर्यंत किंवा डुकरांचा सुळसुळाट आणि परिवहनाचे घोटाळे, हे जे काही आहे, जोपर्यंत आपण प्रकर्षाने जनतेसमोर मांडत नाही आणि सुज्ञ जनता ते एक्सेप्ट करत नाही आणि समोरच्या व्यक्तीला जोपर्यंत ठणकावून सांगत नाही की तू त्या लायकीचा नाही आहेस, तू त्या लायकीचा नाही, ज्या पदावर तू बसतोयस, नगरसेवक असो किंवा XYZ, महापौरांपासून नगरसेवकापर्यंत, स्थायी समितीपासून किंवा इतर सदस्यापर्यंत जे काही पदावर बसलेले माणसं आहेत, जोपर्यंत त्या लायकीची
त्या शिक्षणाची उच्च शिक्षित माणसं येत नाहीत तोपर्यंत हे होणार नाही. सक्रिय आहेत सोलापूर महानगरपालिकेतले पदाधिकारी, असं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. अनेक प्रश्न आहेत तिथं. या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे आणि त्याचे प्रतिनिधी म्हणून गणेश डोंगरे आपल्या सोबत आहेत. सगळीकडून आरोप होत आहेत. काँग्रेसनं काय केलं? इतके दिवस सत्ता होती. मला प्रथमतः सगळ्यांना जे विरोधक आमच्यावर टीका करत आहेत त्यांना मला सांगायचं आहे, शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी म्हणजे इथल्या सांगितलं की आमच्यावर जे आरोप करत आहेत ते साफ खोटा आहे. आत्ता बिजू अण्णांनी सांगितलं की हातदोड भागात काय केलं, शहरामध्ये काय केलं. साहेब, आपण रोज पाणी पितोय. तो माननीय सुकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना उजनी धरणातून पाणी आणण्यासाठी जो प्रयत्न झाला ते आज आपल्याला म्हणजे लातूरमध्ये आपल्याला एक महिन्याला पाणी मिळत आहे, ते आपल्याला इथं 4 दिवसाआड पाणी मिळत आहे. आणि आत्ताच यांनी सांगितलं की डुकराचं आंदोलन आपण महापालिकेत केलं. शिवसेनेवाल्यांना आत्ताच निवडणुकी आल्यानंतर आंदोलन दिसतात. गेल्या 4 महिन्यापासून आपले निवेदन नाही, नाही, होते. नाही, हे चुकीचं आहे. नाही, तुम्ही नाही, पूर्ण नाही, माहिती घ्या. निवडणूक याच्याबद्दल आल्यानंतर- आमचे 6 निवडणूक निवेदन आल्यानंतर झालेले आहेत आंदोलन आणि त्यानंतर दिसतात. आम्हाला हे उग्र आंदोलन करावं लागलंय. निवडणुकी आल्यानंतर आंदोलनाचा दिसतात. आणि त्याच्या आणि दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही त्याची म्हणता कारवाई झालेली आहे. शिक्षणाबाबत- हे यश तुम्ही त्यांना आधी निवेदन दिलं तर त्याची दखल का का घेतली नाही? बरं, आम्ही निवडणुकी आल्यानंतर 4 ते 5 महिन्याच्या अगोदरच का घेता? 5 वर्ष झालं का बरं केलं नाही तुम्ही? आम्ही गेल्या 2 वर्षापासून ह्या गोष्टीवर आम्हीच नाही, अनेक सामाजिक संघटना ह्या गोष्टीसाठी आली होती. काँग्रेस आली नव्हती. तुम्ही फक्त एसीच्या गाडीत बसणे, तुम्हाला डुकरं दिसत नाहीत. सत्तेचा उपभोग घेणे ह्या पलीकडे तुम्ही काही करू शकत नाही. नाही. शिवसेना हे कामासाठी नाही तर फक्त स्टंटबाजी करण्यासाठी काम करत असते. शिवसेनेचं असं सक्सेसफुल मला आंदोलन सक्सेसफुल आंदोलन दाखवा शिवसेनेचे. तुम्ही 15 वर्षात डुकरं दिसले नाहीत का तुम्हाला? थोडंसं गाडीतनं उतरून रोडवरनं चाला, गोरगरिबांचं बघा, तुम्हाला दिसून येईल. सत्तेत राहून चालत नाही. निवडणुका काँग्रेसनं काय केलं त्या कामांचा लेखाजोखा काय मांडाल तुम्ही जाहीरनाम्यामध्ये अगदी विरोधी पक्षांनी काल मांडलं की मेट्रोची स्वप्न दाखवली, परिवहन सुद्धा तुम्हाला सांभाळता येत नाही. मला एक सांगायचं आहे, तुम्ही आत्ता मगाशी मला रस्ते ड्रेनेज वगैरे सोलापूर शहरात झाले नाहीत, पण स्मार्ट सिटीला जो निधी असतो 500 कोटींचा वर्षाला आता येणार आहे. परंतु मला सांगायचं 5 वर्षामध्ये माननीय आमदार प्रणिताई शिंदे यांनी 1000 कोटींचा निधी आणला आणि नगरोत्सव योजनेमधून रस्ते आणि ड्रेनेजसाठी तो निधी वापरण्यात आलेला आहे. नाही तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो, नगरोत्थान योजना तुम्ही कुठे केलेल्या आहेत दाखवा. त्या योजना तुमच्या रात्री लोक जाऊ शकत नाहीत. त्या नगरोत्थान योजनेचे कामं अर्धवट झालेले आहेत. लोक उद्घाटन झालेत आणि लोक त्या खड्ड्यामध्ये पडायला लागलेले आहेत. काही लोकांचा मृत्यू झालाय त्याच्यामध्ये. मोदी पोलीस चौकीपासून ते आदित्यनगरचा रस्ता जाऊन बघा आता सध्या काय परिस्थिती आहे तिथं आता. आपण सामाजिक कार्यकर्त्यांना जाऊया. काय म्हणायचं तुम्हाला मांडा. सोलापूर महानगरपालिकेमध्ये टोटल जवळजवळ नाही का 37 ते 38 नगरोद्यान मधून मंजूर आहेत रस्ते. परंतु आम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून सभागृहामध्ये आम्ही अनेक वेळा आंदोलन केले सोलापूर महानगरपालिकेमध्ये. मला एक सांगा, जर 38 ते 40 रस्त्यापैकी एखादा रस्ता झाला म्हणलं की त्याला म्हणजे त्याचा विकास म्हणायचा नाहीये. जर मला एक म्हणायचं आहे, राष्ट्रवादी असू दे, काँग्रेस असू दे, सेना असू दे किंवा बीजेपी असू दे, मला सांगा शिवसेनेचे नगरसेवक त्यामध्ये आहेत, बीजेपीचे नगरसेवक महापालिकेमध्ये आहेत, काँग्रेस राष्ट्रवादीचे त्यामध्ये आहेत. मग मला सांगा, जेव्हा 40 रस्ते सोलापूर महानगरपालिकेमध्ये नगरोद्यानमधून मंजूर होतात, मग सगळेच रस्ते का होत नाहीयेत? जर एखादा रस्ता जर काँग्रेस राष्ट्रवादी करत नसेल तर बीजेपी आणि शिवसेना झोपलेली असती का? त्याच्यामुळे का बरं ते आक्रमक होत नाहीत, का बरं आंदोलन करत नाहीत? शिवसेना आणि भाजपवरती सुद्धा या ठिकाणी आरोप केला आहे. आपण ही चर्चा चालू ठेवणार आहोत. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणते की आम्ही कामं केली आहेत, भाजप शिवसेना म्हणते आम्ही कामं करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र काँग्रेस राष्ट्रवादी महापालिकेत साथ देत नाही. ही सगळी चित्र बघतोय आपण. मात्र याचं वस्तुनिष्ठ चित्रण करणारे, लेखन करणारे पत्रकार आपल्या सोबत आहेत. प्रवीण सर, हे सगळं आपण दावे ऐकलेत, प्रतिदावे ऐकलेत, काय सांगाल? चित्र काय नेमकं? सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एवढं बघता येईल की नागरी समस्याचे प्रश्न जे गेल्या अनेक वर्षापासून ते पेंडिंग तर आहेच. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, या दोन्ही पक्षाचे नगरसेवक आहेत ते ठेकेदारांशी त्यांची मिलीभगत आहे हे सर्वश्रुत आहेच. आपण वार्डातून जाताना बघतोय, आपल्या शहरातल्या बागांची काय परिस्थिती आहे बघतोय, आपल्या शहरातल्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे बघतो. 2 दिवस आता निवडणुकीच्या तोंडावर अगदी 3 दिवसानंतर पाणी पुरवठा होणार आहे. परिवहनचा प्रश्न आता 2 दिवसापूर्वीचाच विषय आहे. कर्मचारी आंदोलन करतात. हे सगळे जे प्रश्न आहेत हे तर होतच राहणार आहेत. पण ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक होणार आहे ती राजकीय पक्षांमधली लढाई होणार आहे. त्यामुळे मी तुमचा जास्त 1-2 मिनिटाचा वेळ जास्त घेतो. ह्याच्यामध्ये एक विश्लेषण म्हणून मला असं करता येईल की गेली अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता महानगरपालिकेमध्ये राहिलेली आहे आणि
त्यालाच विरोधक म्हणून का होईना, परंतु कुठं ना कुठं सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांनी हात मिळवणी करून म्हणजे काही ठराविक विशिष्ट नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात निधी ओढून नेला आपल्या वार्डांसाठी. अगोदर वार्ड होते, आता समतोल साधला गेला नाही. त्यामुळं विकासाचा असमतोल राहिला आणि त्यामुळं कुठेतरी हे सगळे प्रश्न पुन्हा एकदा आता चव्हाट्यावर येताना दिसत आहेत आणि प्रत्येक जण आता निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकाच्या तोंडावर चिखलफेक करतोय. ही चिखलफेक होते सर. आता दावा केला गेला की काँग्रेसच्या माध्यमातून एवढा निधी आणला, तेवढा निधी आणला. भाजप म्हणते आता स्मार्ट सिटीचा आम्ही योजना आणली, काँग्रेस त्याचं श्रेय घेते. हे चित्र काय आहे? ही निवडणुकीचं श्रेय घेण्यासाठी सगळं म्हणता येईल? नाही, याच्यामध्ये असं विचार करता येईल की काँग्रेसचा जो विषय आहे, काँग्रेसवाल्यांना असं म्हणायचं आहे की आता त्यांना ते स्मार्ट सिटीचं श्रेय भाजपला जाऊ द्यायचं नाही. आणि भाजपवाल्यांनी ज्यावेळी नरेंद्र मोदींची लोकसभेमध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि त्यावेळी सोलापूर, पुणे ही शहरं जी आहेत, ही एकतरी पुणे शहर जे आहे ते शरद पवारांच्या नेतृत्वा म्हणजे जिल्हा जो आहे तो शरद पवारांच्या नेतृत्वाखाली चालतो आणि सोलापूर शहर जिल्हा हा बऱ्यापैकी सुशील कुमार शिंदेच्या नेतृत्वाखाली चालतो. म्हणून मग या शहरामध्ये जर आपल्या पक्षाची ताकद वाढवायची असेल किंवा आपलं मार्केटिंग करायचं असेल तर कुठंतरी त्याला चेकमेट देण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने इनडायरेक्टली झाला. आणि त्याचबरोबर काँग्रेसला सुद्धा याचं श्रेय जातं स्मार्ट सिटीचं याच्यासाठी की काँग्रेसच्या लोकांनी आणि आता विद्यमान जे विजयकुमार काळम पाटील पालिका आयुक्त आहेत यांनी असेल ते जे क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून जे प्रेझेंटेशन केलं जे वास्तववादी होतं आणि त्यामुळं आणि त्याला विशेष करून खास करून सर्वसामान्य सोलापूरकरांनी भरभरून साथ दिली आणि म्हणून सोलापूरचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेला आहे. फार काही राजकीय पक्षांनी त्याचं श्रेय घ्यायचं कारण नाही, परंतु आता ह्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येकजण ते श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितपणे सर तुम्ही एकदम उत्तम विश्लेषण केलेलं आहे. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप सेनेमध्ये खरं तर कलगीतूर रंगला होता. स्मार्ट सिटीचं श्रेय कोण घेणार, यानंतर असे अनेक प्रश्न आहेत सोलापूरकरांच्या मनामध्ये. ते सगळे प्रश्न आम्ही या राजकीय दंगल कार्यक्रमात विचारणार आहोत. युवकांच्या मनात काय आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र इथे एक ब्रेक घेऊयात. तुम्ही बघत राहा राजकीय दंगल. ब्रेक नंतर राजकीय दंगलमध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय सोलापुरातील राजकीय पक्षांच्या युवा आघाडीमधील युवा नेत्यांशी. सुरुवात करूया आपण काँग्रेसपासून. काँग्रेस ही निवडणूक कशी लढणार, कशी असेल काँग्रेससाठी निवडणूक? सोलापूर महानगरपालिका 2017 ही निवडणूक आपण मला बोलू तर द्या, नंतर हे करा तुम्ही. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये सर्वात जास्त इच्छुक उमेदवार 450 उमेदवार इच्छुकांचा आलेला आहे. अहो तुम्ही बोलता आमच्यावर टीका करता, तुमच्याकडे साधे उमेदवार सुद्धा नाही येत. तुम्हाला हुडकावं लागलं. आरमस्तच्या बायकोला तुम्ही वर करायला आता सध्या तुम्हाला उमेदवार भेटले. उमेदवार स्वतःच्या आमदार माजी आमदारांच्या घरच्यांना तुम्ही उभा करायला तुम्हाला साधे उमेदवार भेटणार. तुम्हाला अशी वेळ आली आमच्यातला साधा कार्यकर्ता बर्फ विकणार, आमच्यातला साधा कार्यकर्ता बर्फ विकणारा कार्यकर्त्याला उमेदवारी आमच्या पक्षाने देत आहे. अहो यांना आमच्या माजी आमदारांच्या घरच्यांना उमेदवार मागावं लागले. तुमच्याकडे तुम्ही एक मिनिट. आमच्यातला साधा बर्फ विकणारा कार्यकर्त्याला आमच्या इच्छुकाचे फॉर्म आलेला आहे. तुम्हाला तुम्हाला उमेदवारच भेटला. तुम्हाला 4 प्रभागाचा उमेदवार भेटला. तुम्ही 4 प्रभागापुरता जा तिथं. मला एवढं सांगायचं आहे. काँग्रेससाठी कशी असेल निवडणूक? काँग्रेससाठी सगळ्यांना माहित आहे स्मार्ट सिटी सोलापूर स्मार्ट सिटी कशा पद्धतीने झाली. सुशीलकुमार शिंदे साहेबांनी केलेल्या विकास कामामुळे स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट झालेला आहे हे लोकांना कळालेलं आहे. आणि आपण बघता सुशीलकुमार शिंदे साहेबांचा पराभव झाल्यापासून सोलापूर हे थोडंफार विकासाने थोडे मागे गेले आहे. आज आपण बघताय 1.5 वर्षात सोलापूर मागे गेलं. हो गेलेला आहे. पण महानगरपालिकेमध्ये विकास कामे करायची म्हणले तर भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे जायचं आणि सोलापुराचे महापालिकेचे जे येणारे फंड आहेत ते अडवून ठेवायचं काम. ठीक आहे, भाजपने 19.5 कोटी रुपयांचा निधी अडवून ठेवला. मात्र जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसनं जो वचन दिलं होतं सोलापूरकरांना, त्यातल्या जाहीरनाम्याला किती टक्के जाहीरनामा सत्यात उतरवलाय? 75 ते 80% काम सोलापूर महानगरपालिकेच्या सत्ता उतरलेलं आहे. राहिलेले 20-25% 20-25% महानगरपालिकेचे 20-25% काम आम्हाला करायचं आहे. सोलापूर जाहीरनाम्याचा अपमान केलेला आहे. त्या गोष्टीसाठी आम्ही कुठेतरी त्या जाहीरनाम्याला वेगळं नाव देऊ इच्छितो. सोलापूर स्मार्ट सिटी जाहीरनामा हा बोगस आहे. सोलापूर स्मार्ट सिटी सत्यात उतरत आहे. तुम्ही करू शकला नाही. सोलापूर सिटी येणाऱ्या
ह्याच्यामध्ये स्मार्ट सिटी सत्यात उतरत आहे. हे शिवसेना उतरते. नरेंद्र मोदींनी ही योजना सोलापूरसाठी दिली म्हणून उतरते का काँग्रेसचं श्रेय येते, काँग्रेसनं खरंच विकास कामे केली? सुशीलकुमार शिंदे तिथं स्मार्ट सिटी होत असताना तिथं गुन्ह्यांची बेरीज होते. सुशीलकुमार शिंदे साहेबांनी केलेलं काम, सोलापूर विद्यापीठ आणलेलं, सिव्हिल हॉस्पिटल आणले, सोलापूर पुणे जे विकास कामं झाले, विकास कामं ज्या दिवशी नरेंद्र मोदींनी सभा घेतली सोलापूरमध्ये, सुशीलकुमार शिंदे साहेब काय दिला शब्द, काय आणलं? गारमेंटसाठी काय केलं? गारमेंटसाठी काय केलंय? गारमेंटसाठी योजना होत्या, गारमेंटसाठी योजना काय केलं तुम्ही? अनेक योजना चालू आहेत. यांच्या खासदाराला सोडायला मला 2-2 माणसं पकडावं लागतात. काय सत्य काय? 2 मंत्री सोलापूर आहेत. नाही आता काहीतरी आरोप करत नाही काहीतरी आरोप करायचे म्हणून अहो तुमचे केंद्रीय मंत्री शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर इथं बोलले होते आम्ही सोलापूरचं राहिलो नाही, मी महाराष्ट्राचा झालो. त्यावेळेस तुम्ही काय केलं? मुंबईचे झाला, तुम्ही दिल्लीला घरं घेतलं. आमदारकीचा प्रश्न आहे म्हणून तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं नुकसान करायला आज गल्लीबोळी तुमच्या फिरतायत. सोलापूर शहरामध्ये 2 मंत्रीपद आहेत. सोलापूर शहरात 2 मंत्रीपद आहेत. काय केले आतापर्यंत सांगा बरं. अनेक वर्ष तुम्ही सत्तेत होता, तुम्ही काय केलं ते पहिला सांगा. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही एकच सांगता, उजनीचे पाईप आणले, उजनीचं पाणी आणले, याच्याशिवाय दुसरं काय केलं तुम्ही मला सांगा. लहानपणापासून आम्ही एक ऐकतो शिंदे साहेबांनी उजनीचं पाणी पाजलं, उजनीचं पाणी पाजलं, याच्याशिवाय दुसरं तुम्ही काय केलं? काँग्रेस साहेब किती वर्ष सोलापूरकरांनी हेच ऐकायचं, उजनीचं पाणी आणलं, स्मार्ट सिटी कधी घडणार, यांची उत्तर द्या तुम्ही. अहो मला आता शिंदे साहेब खासदार मला आता कामं करत राहायचे का? आता सगळ्याचे आता त्यांचा वारसदार म्हणून आमदार शिंदे, त्यांचा वारसदार म्हणून आमदार 2 मंत्री, आमदार प्रणिती शिंदे कामं करतील असं म्हणायचं. हे काम करतात. 2 मंत्रीच्या ह्याच्या भानगडीमध्ये सोलापूरचा विकास काम आकारलेला गेलेला आहे सगळ्यामध्ये. ठीक आहे. काँग्रेसचं म्हणणं आहे की आम्ही खरं तर विकास कामं करतोय, मात्र राज्यात सत्ता नसल्यामुळं सोलापूरचा कायापालट करता येत नाहीये. सामाजिक कार्यकर्ते आतिश बनसोडे आहेत आपल्यासोबत. तुम्ही सगळ्या सोलापूर शहरात फिरता, युवकांसोबत चर्चा करता, खरंच सोलापूरचा विकास होतोय? आता गणेश डोंगरे यांनी म्हटल्याप्रमाणे आता गणेश डोंगरेंनी म्हणल्याप्रमाणे आणि त्यांच्या शेजारी असलेले शिवसेनेचे युवाध्यक्ष त्यांनी म्हणल्याप्रमाणे जो जाहीरनामा होता तो कालांतराने बोगसनामा झाला आणि जे काही भाजपातले नगरसेवक झाले, आता उदाहरण 4 प्रभाग आता झालेला 4 प्रभाग, याच्या अगोदरचा प्रभाग क्रमांक काय होता तो 7, त्याच्यामध्ये अशी दयनीय अवस्था आहे. संजय कोळे तिथले नगरसेवक आहे, त्यांच्यासोबत पॅनल निवडून आला आहे. काय केलंय त्यांनी काम, व्हिडिओ सहित आहे, फोटो हे घ्या, रस्त्याचे फोटो, हे संडास बाथरूमचे फोटो. अक्षरशः 40 वर्ष झाले रस्ते नाहीयेत, संडास बाथरूम नाहीयेत, कुठे जायचं? आणि वरून लावलेत मोठे मोठे बॅनर. काय लावले? स्वच्छ भारत अभियान, शौचालय मुक्त भारत, शौचालय मुक्त अभियान. काय हे पूर्ण फेल आहे. आणि अजून एक प्रकर्षण मांडायचं आहे की इथला जो खासदार आहे, जो सेना भाजपाचा आहे सध्याचा, कुठे आहे? माझ्याकडून मी 1000चं बक्षीस जाहीर करतो, शरद बनसोडे दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. शरद बनसोडे दाखवा आणि 1000 रुपये मिळवा असे सामाजिक कार्यकर्त्यांनी हाक दिलेले आहे. संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष आपल्या सोबत आहेत. हे चित्र बघताय तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप सेनेमधलं. आता डोंगरेंनी म्हणलं की सोलापूरमध्ये शिंदे साहेबांनी विद्यापीठ आणलं. असं विद्यापीठ आहे ते विद्यापीठाला कुत्र पण खात नाही. भोगस विद्यापीठ. सोलापूरच्या बाहेर जर तुम्ही विद्यापीठाला सर्टिफिकेट करून दिलं, सर्टिफिकेट जर घेऊन गेलं तर असं पहिला फेकून देते सोलापूर म्हणलं. तर ही अशी विद्यापीठ आहे, ते विद्यापीठ बंद झालेलं बरं. शिवाजी विद्यापीठ होतं हेच चांगलं होतं. आणि डोंगरे साहेब काय म्हणतात, आपलं शिंदे साहेबांनी पाणी आणलं. मी माझी लहान असल्यापासून ऐकतो की शिंदे साहेबांनी पाणी आणलं. पण आम्ही तुम्हाला मतं दिले, आमदार केलं, खासदार केलं, मुख्यमंत्री केलं, पट्टेवाले जर तुम्हाला आम्ही राज्यपाल केलं, तुम्हाला ऊर्जा मंत्री केलं, मग हे आम्ही सगळं दिलेलं आहे का? फुकट आहे का? आम्ही दिले, मतं दिले म्हणून तुम्ही निवडून आलात. सोलापूर शहरामध्ये काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, शिवसेना असू द्या, बीजेपी असू द्या, लोकांच्या प्रश्नावर किती भांडतात. सोलापूरमध्ये पाण्यामुळे जर 23 लोक जर मृत्युमुखी पडत असतील तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. 1 मिनिट ऐका. तुम्ही 50 वर्ष झालं काँग्रेसची सत्ता आहे, राष्ट्रवादीची मिळून 15 वर्ष झाले सत्ता आहे. सोलापूर शहरामध्ये 23 लोक जर दूषित पाण्यामुळे मरत असेल तर याला जबाबदार कोण आहे? शिंदो विहारच्या इथं खड्डा, रस्त्याचे काम चालू असताना खड्ड्याच्या मध्ये पडून एक पोरग मरते लहान, आणि त्यासाठी सेना बीजेपी दोन्ही राहू द्या, काँग्रेस राष्ट्रवादी राहू द्या, कॉन्ट्रॅक्टरचं नाव सांगायला महानगरपालिका तयार नाही आहे. मग याला एक
निष्पाप बालकाचा बळी जात आहे. सोलापूर शहरातले नागरिक हे रस्त्यावर पडलेत का त्या माणसाचं कॉन्ट्रॅक्टरचं नाव पोलिसांना तुम्ही देत नाही? मग ह्यात सगळ्यांची मिली बघत आहे, सगळ्यांना आपल्या आपल्या जागे पॉकेट मिळतात. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेमध्ये चांगले आणि सुशिक्षित सामाजिक कार्यकर्त्यांना निवडून दिलं पाहिजे. पॉकेट संस्कृती रुजते आहे. गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेमध्ये पॉकेट संस्कृतीचा वावर आहे असं म्हटलं जातं. मात्र खरं काय ते जाणून घेणार आहोत. मात्र सुरुवातीला आनंद मुस्तर यांच्याकडे जाऊयात. राष्ट्रवादी सत्तेमध्ये सहभागी आहे, तुम्ही आता एकत्रित लढणार का वेगवेगळे लढणार हा प्रश्न सोलापूरकरांसमोर सध्या महत्वाचा नाहीये. तुम्ही सोलापूरकरांना काय दिलं 5 वर्षात सगळे आता प्रश्न विचारतायत. प्रथमतः मी जे आता पाण्याचा विषय राष्ट्रवादी पहिला प्रश्न नाही बोला ना, बोला. राष्ट्रवादी का भ्रष्टवादीने उत्तर द्या. की 21 फेब्रुवारीला जे लोक ठरवणार आहेत, 1 मिनिट 2 मिनिट येतो तुमच्या. आम्हाला जनतेवर विश्वास आहे. 21 तारखेला लोक ठरवणार आहेत, कुणाला घरी पाठवणार आहे ते जनता ठरवणार आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल नाही. 21 फेब्रुवारीला राष्ट्रवादीला घरी पाठवणार आहेत म्हणे. ते 21 तारखेला बघू ना. अहो तुमच्याकडे उमेदवार नाही, तुम्ही काय सांगता? तुमच्याकडे उमेदवार आहेत का सांगा मला तुम्ही. तुमच्याकडे 7-8 लोक जे उमेदवार ठरलेले तेवढे नाही. तुमच्याकडे उमेदवार आहेत का दाखवा तुमच्याकडे. बाहेरचे घ्यायला लागले तुम्ही काय वाईट आली. नाही तुम्ही ठराविक राष्ट्रवादी म्हणजे ठराविक लोकांचा पक्ष झालेला आहे. यांच्याकडे 8-10 लोक सोडले तरी मला नावं सांगा यांच्याकडे राष्ट्रवादी पक्षाकडे की मागणी इच्छुक लोकांनी किती मागणी केली तुमच्याकडे. घेणार आहेत तुम्ही राष्ट्रवादीचे लोक असं काय आहे? आम्ही नाही पक्षामध्ये येणाऱ्यांचं आम्ही स्वागतच करू, पण पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता असेल त्याला आम्ही न्याय देऊ. प्रश्न असा आहे की गेल्या अनेक दिवसांपासून भाजप म्हणत होती भ्रष्टवादीच्या नेत्यांना तुम्ही घेणार का भाजपमध्ये? नाही आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यालाच न्याय देऊ. आम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना घेणार नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता असेल सक्षम कार्यकर्त्याला आम्ही त्या ठिकाणी प्राधान्याने. भाजपने सावध भूमिका घेतली आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादीचं प्रेम खुललंय महाराष्ट्रभरात आपण बघितलं होतं. मात्र सोलापुरात काय होईल चित्र, निवडणुकीनंतर काय चित्र असेल आपण हे बघणार आहोत. सुरुवातीला जाऊयात आपण शिवसेनेकडे. आता सोलापुरात जर आपण बघितलं चित्र, शिवसेनेच्या युवासेनेच्या माध्यमातून तुम्ही आंदोलन करतायत. तुमच्या शेजारी बसलेत गणेश डोंगरे, ते म्हणतात विकास झालाय. काय चित्र आहे? सामाजिक कार्यकर्त्यांचं तर म्हणणं आहे की विकास झालेला नाहीये. विकास हा झालेला नाही. सामाजिक कार्यकर्ते म्हणजे आमचे मतदार असतील यांच्या बाजूने मी नक्कीच आहे. विकास जर झाला असता तर आता ह्यांना पाणी प्यावं लागलं नसतं. 17 म्हणजे नेमकं काय? महापालिका निवडणूक काँग्रेस ह्यांना पाणी पाजणार, जनता पाणी पाजणार, या उजनीचाच पाणी पाजणार. आणि ह्यांना 21 तारखेचा हे बोलतात हे बाहेर जाणार, उजनीच्या पलीकडे जाणार. ह्यांचे नेते लोक मुंबई पुण्यामध्ये बसल्या पलीकडे काही करू शकत नाहीत. तुम्हाला जर मान्य केलं उजनीमध्ये पाणी आहे, उजनीचे पाणी आपण सोलापूरवालचे पितो हे मान्य केलेले आहेत. आता उजनीचं पाणी आम्ही मान्य करतो, नाही म्हणत नाही. 40 वर्ष झालं तुम्ही. एक मिनिट लोक आमची रोड जायला रोड नाही तुमच्या इथं. तुम्ही गटारीमध्ये पाण्या फोडले, तुम्ही नळ अजून हद्दवाड भागामध्ये दिलेले नाहीयेत. मनीषजी आपण 1 मिनिट आपण थोडं ओळख. गणेशजी आत्ता म्हणाल, मी येतो शिवाजी तुमच्याकडे. गणेशजी आत्ता म्हणले की उजनीचं पाणी सोलापूरकर पितात. मात्र ज्या उजनीचं पाणी आहे, ज्यामध्ये शेतं गेले ते सुद्धा सोलापूरचेच होते, सोलापूर जिल्ह्यातले होते. शिवाजी याबद्दल काय सांगाल? सर मी तर म्हणतोय सर राजकीय पक्ष आता ज्या पद्धतीने टॅव उड्या मारायला लागला, हवेत गोळीबार 500 ठार अशा पद्धतीने हे काम करतात. आणि महत्वाचं मी काय म्हणतो सर ऐका 2 मिनिटं. युवा सेनेचे आहे, शिवसेना ऐका, अहो ऐका 2 मिनिटं ऐका. बर ऐकून घ्या, माझं ऐकून घ्या. हवेत गोळीबार 500 ठार, हवेत गोळीबार 500 ठार असं तुमचं काम आहे. मी तुम्हाला काय म्हणतो ऐकून घ्या. आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये लढत असताना, सोलापूर महानगरपालिकेमध्ये सोशल वर्क म्हणून काम करत असताना आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये पाण्याचा प्रश्न, ड्रेन लाईनचा प्रश्न, सोलापूर शहरामध्ये ऐका, सोलापूर शहरामध्ये महिला सुलभ शौचालयासाठी मी सांगतो ना सर, मी सांगतो. अहो ऐकूया. हवेत गोळीबार काय म्हणणार? हवेतला गोळीबार नाही, ह्यांनी हवेत गोळीबार करतात. इथं उभा असलेल्या सर्व पक्षाकडून हा व्यक्ती सुवाचे काय सगळ्या पक्ष टळ करतात. अहो मी त्या मुलाखती मंडळ म्हणजे निवड समितीमध्ये तुम्ही तिथं आमच्या पक्षाकडे इच्छुक फॉर्म म्हणून मुलाखती दिलात, परत यांच्याकडे दिलात. अहो एका पक्षाला घ्या. अहो तुम्ही आंदोलन करता, प्रत्येक पक्षाला त्यांचा फॉर्म आहे इच्छुकाचा. आपण चर्चा ऐकतोय. खरं तर मी सगळ्यांकडे येतो. मी सामाजिक कार्यकर्त्यांनी येणार पक्षाकडे. सुहासजी तुमच्याकडे येतो 1-2 मिनिट. खरं तर आपण ही चर्चा ऐकतोय. मात्र ही चर्चा ऐकत असताना ठीक आहे, मी तुम्ही 1 मिनिट फक्त माझ्या वेळ कमी. सोलापूर शहरामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी पक्षापेक्षा मोठा नाही आणि पक्ष जनतेपेक्षा मोठा नाहीये. आणि महत्वाचं सांगतो, हे जे म्हणतात ना आमच्या पक्षामध्ये आल्यात, ह्यांचं काय 7-12 उतारा नाहीये.
राजकीय पक्षाचा. पक्ष हा जनतेच्या सेवेसाठी असतो. ऐकून घ्या, पक्ष हा जनतेच्या सेवेसाठी असतो. जर तुम्हाला ऐका, महत्वाचं ऐकून घ्या, महत्वाचं मी तुम्हाला काय म्हणतो माहित आहे का? ऐकून घ्या 2 मिनिट ऐकून घ्या. सोलापूर शहरामध्ये जनतेचा विषय घेत असताना जनतेचं मत मांडण्यासाठी आम्ही सोलापूर महानगरपालिकेमध्ये आंदोलन करतो. आम्ही ज्या वेळेस सभागृहामध्ये एखादा नगरसेवक शिवाजी सगळे राजकीय, एक मिनिट विचारतो, तुम्ही राजकीय पक्षात सहभागी होणार का? तुम्ही राजकीय पक्षात जाणार का? मी सर तुम्हाला काय म्हणतोय, सोलापूर महानगरपालिका विरोधात ऐका 2 मिनिटं सोलापूर महानगरपालिकेमध्ये जात असताना पक्षाची ताकद ही खूप महत्वाची असते. आम्ही विरोधक म्हणून जी काम करत असतो, पक्षात जाण्याची ताकद महत्वाची असते. आपण चर्चा करतोय, मात्र शेवटला जातोय आपण. पत्रकार प्रवीण सपकाळ सर सगळी चर्चा ऐकतोय आपण. कुणाला कोणासोबत जायचंय, कुणाला कुणासोबत नाही जायचं, ही सगळी चर्चा ऐकतोय. राजकीय पक्षांकडे सामाजिक कार्यकर्त्यांचा दौरा, हे सगळं विश्लेषण कसं कराल? आता या चर्चेमध्ये जेवढे काही वक्ते आहेत ते सहभागी झालेले ते युवा कार्यकर्ते आहेत, उत्साही कार्यकर्ते आहेत. अगदी शिवसेनेचा युवा नेता जो आहे तो त्यांच्या स्टाईलनीच आता याच्यामध्ये सहभागी होताना दिसतोय. पण प्रश्न असा आहे, ज्यावेळी काँग्रेसवर आपण आरोप करतो त्यावेळी विरोधी पक्ष म्हणून विरोधकाची जी भूमिका बजावायचं जे काम होतं ते कुठंतरी विरोधकाकडून झालं नाही असं स्पष्ट दिसतंय. आता या राजकीय पक्षांचं विश्लेषण करायचं झालं तर सध्या आता सोलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्ष अडचणीतून जातोय. ज्या पद्धतीने फॉर्मची खरेदी होते आणि ज्या पद्धतीने फॉर्म परत भरून दिले जात आहेत किंवा माझ्या माहितीप्रमाणे कोण कोठे जाणार आहे हे तर सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यामुळे कोण कोठे गेल्यामुळं काही डॅमेज झालेलं आहे पूर्व भागामध्ये. मोठ्यामध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेला आहे. MIMचा शेअर ढेर झालेला असला तरी तर एक ठराविक अशी विशिष्ट वोट बँक आहे आणि तीच वोट बँक या निवडणुकीमध्ये काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते. तर दुसऱ्या बाजूला जेव्हा मुंबईतल्या शिवस्मारकाचा प्रश्न होता आणि त्या उद्घाटनाचा सोहळा होता, त्यानिमित्तानं खासदार शरद बनसोडे असतील, सहकार मंत्री सुभाष देशमुख असतील आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख असतील, हे तिघं मला एकत्र भेटले होते. मी त्यांच्या तिघांशी पण चर्चा केली होती. त्या तिघांनी सांगितलं होतं की आम्ही एक दिलाने काम करू, परंतु अजून त्यांचं दिल एकमेकाशी जुळलेलं कुठे दिसत नाही. त्यामुळे या चर्चा अंतीचा एक शेवटचा प्रश्न माझा, आता सामाजिक कार्यकर्त्यांचा राजकीय पक्षाकडे आहे, राजकीय पक्ष म्हणतायत आम्ही काम केलंय, या पूर्ण या सेगमेंट पूर्वीचा आता या चर्चेचा अर्थ काय? सुहास कदम हे गेल्या अनेक वर्षापासून मी बघतोय की सामाजिक कार्याच्या माध्यमातून तो पुढे आलेला एक युवा कार्यकर्ता आहे. परंतु त्यांचा गेल्या अनेक दिवसापासून कसं असतं की एका ठराविक काळापर्यंत सामाजिक कार्य केल्यानंतर कुठेतरी आपल्याला एक सत्तेचं प्लॅटफॉर्म हवं असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि म्हणून सुहास घड्याळाच्या पक्षाच्या जवळ जातानाचे चित्र दिसत आहेत आणि तेच बाकीच्या जे वक्ते आहेत त्यांना ते अधोरेखित करायचं आहे. आणि म्हणून सुहास कदमांनी त्याचं खुलं उत्तर दिलं पाहिजे. खुलं उत्तर दिलं पाहिजे. या सब कुछ खुल के दिखता है. सोलापूरकरांना सगळं माहिती आहे, तरीही आपल्याला इथं खुलून बोलावं लागेल, कारण हा प्लॅटफॉर्म आहे राजकीय दंगल. यानंतर ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत. मात्र इथे एक ब्रेक घेऊयात. तुम्ही बघत राहा BR न्यूज. ब्रेक नंतर राजकीय दंगलमध्ये आपलं स्वागत. आपण अनेक विषयांवरती चर्चा करतोय, मात्र सोलापूर महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत हा युवा ब्रिगेड फॅक्टर खूप महत्वाचा ठरणार आहे. म्हणूनच युवकांसाठी या राजकीय पक्षांची काय भूमिका असेल, सोलापुरातील युवकांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव आहे का, हे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न राहील. सुरुवातीला जाऊयात सोलापुरात सत्तेची स्वप्न बघणाऱ्या भाजपाकडे. बिजूजी, काय असणार आहे भाजपची भूमिका खास युवकांच्या प्रश्नांसाठी? सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून जनतेसमोर निवडणूक लढवत असताना आम्ही युवक युवती असतील, महिला वर्ग असेल, यांच्यासाठी जो सोलापूर शहरामध्ये रोजगाराचा जो प्रश्न आहे तो जास्तीत जास्त प्राधान्याने आम्ही तो रोजगाराचा व्यवसायाच्या माध्यमातून असेल किंवा अनेक कुठल्या माध्यमातून असेल आम्ही तो सोडवण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर माननीय नामदार विजयकुमार देशमुख यांच्या पालकमंत्री यांच्या निधीतून सोलापूर शहरामध्ये कमीत कमी 30 ते 35 कोटी रुपयाची कामं प्रत्यक्षामध्ये चालू आहेत. रोजगारासाठी काय करता येईल आपल्याला? रोजगारामध्ये जिथं काही हद्दवाढ भागामध्ये असेल किंवा कुठं काही आम्हाला हे करता येईल, युवक असेल, युवती असतील, महिला असतील, त्यांना प्रोजेक्ट आम्ही आमचे केंद्रात आणि राज्यामध्ये सरकार असल्यामुळं आम्ही एखाद्या नाही आता ते कमी झाले, प्रमाण कमी झाले. तुम्हाला माहित नसेल त्याचं प्रमाण कमी झाले आणि मी तुम्हाला त्याची लेखी आकडेवारी मी आपल्याला देईल.
घेईन सोलापूर शहरामध्ये आम्ही एखादा टेक्सटाईल पार्क असेल किंवा नाही कुठलाही एखादा उद्योग असेल गेलो. हा 2.5 वर्षामध्ये मला एक सांगा, 2.5 वर्षामध्ये एक पण उद्योगांनी आणलेला नाहीये. मला एक सांगा, त्यांच्याकडे उत्तर घेऊया आपण. माझं पूर्ण ऐकून घ्या. आपण त्यांच्याकडे उत्तर घेऊया. एक मिनिट पूर्ण ऐकून घ्या, तुम्हाला समजावून सांगतो. या ठिकाणी गेल्या 48 वर्षापासून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली या ठिकाणचा सोलापूर महानगरपालिका आहे. त्यांच्याकडनं ऐकून घेऊया आपण. मग 40 वर्षापासून या ठिकाणचा काँग्रेसचे पुढारी प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला सांगतात, तो महापालिकेची निवडणूक राहू द्या, विधानसभा राहू द्या, लोकसभा राहू द्या, आमच्या शिंदे साहेबांनी उजनीपासून सोलापूरला पाणी आणले. म्हणजे गेल्या 40 वर्षापासून रोजगार आणण्यासाठी त्यांनी कुठलंही काम केलं म्हणणं आहे. आतिश बनसोडे आपल्या सोबत आहेत. काय नेमकं काय मुद्दा आहे तुमचा सांगा, सोलापूरकडनं सांगा. कोणत्या राजकीय पक्षाने युवकांसाठी काय प्रयत्न केले, त्यांनी युवकांची स्थिती काय आहे? युवकांसाठी कोणत्या राजकीय पक्षाने काय केलं हे म्हणण्यापेक्षा युवकांना त्यांनी काय दिलं हे बघणं महत्वाचं आहे साहेब. आज अशी परिस्थिती झाली आहे, पुण्या मुंबईला युवक जात आहेत. कशासाठी जात आहेत? त्यांच्या स्किल क्वालिटीजला त्यांना कोणी वाव दिलेला आहे का? राष्ट्रवादी आमिष दाखवते, पैशाचं, दारूचे, बाटल्याचे, ताटल्याचे सगळे आमिष दाखवते. काँग्रेस तेच करते, 4 कार्यकर्ते मागे घेऊन फिरायचं आणि पुढे पुढारपण करायचं आणि मागचे मरू दे, पडू दे, पिऊन कुठेतरी गडत पडायचे. ते भाजप सेना काय करणार आहे? हेच करणार आहे. आजपर्यंत मुंबईमध्ये काय केलेलं आहे? भाजप सेना फक्त मी आक्रमक आहे आणि मी समाजासाठी करतो, स्टंटबाजी करण्याशिवाय भाजप सेनेनं आजपर्यंत काय केलं आहे आणि ते यापुढे काय करतील? अरे कालपर्यंत दाखवलेलं गेलं स्मार्ट सिटीचं स्वप्न, मोदीने केलेलं नोटाबंदी, याच्या मागचा हेतू काय आहे? नोटाबंदी रोजगार जातोय का? भरपूर मोठ्या प्रमाणात लॉस होतोय. अरे साधा माणसाला 2000 रुपये नोट घेऊन गेलं, बाजारामध्ये कोण सुट्टे देणार हो? तुम्ही एक गोष्ट सांगा, जलपर्णी एवढे मोठे वाढले, काँग्रेस राष्ट्रवादीने काय केलं का? त्यांच्यासोबत बसलेल्या विरोधी पक्षाने आवाज उठवून काय केलं? मिली बघत आहे. दुसरी गोष्ट, तू मी मारतो तू रडल्यासारखं कर, याच्या व्यतिरिक्त चारी पक्ष काय कर? तू मार मी रडल्यासारखं करतो असंच म्हणणं. आपण उत्तर जाणून घेणार आहोत. मात्र शिवाजी वाघमोडे आपल्या सोबत आहेत. हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी म्हणतात युवकासाठी, आता बिज्जूभाई म्हणतात की बाबा युवकासाठी काय तर करणार. 1992 पासून सोलापूर शहरामध्ये आजपर्यंत एकही शॉपिंग सेंटर झालेलं नाही. 92 नंतर एकाही युवकांसाठी रोजगार इथं सोलापूरमध्ये उपलब्ध केलेला गेला नाही. याला जबाबदार कोण आहे? आज तुम्ही म्हणताय आज तुमच्या निवडणुकीपुरतं सगळ्या गोष्टी केल्या जातात. 4.5 वर्ष 8 महिने या लोकांना कुठल्याही विकास कामाची तमाने, कुठल्याही लोकांच्या अडीअडचणी नाहीत. एवढा 4 वर्ष 10 महिन्यानंतर 2 महिन्यामध्ये असा निधी कुठून आला की रोडचे काम चालू झाले, लाईटचे काम चालू झाले, गल्ले बॉट पडशा झाले. अचानक कुठं पैसा आला एवढा? 1992 पासून सोलापूर शहरात एकही शॉपिंग सेंटर नाही आहे. आज तुम्ही परवाच्या स्टँडिंग मध्ये जर तुम्ही बघितला तर खिरापत वाटल्यासारखे हे राजकीय लोकांच्या जागांचे ठराव केले जातात. नाही आम्ही जागा दाखवा, आम्हाला जागा घेऊन दाखवा. आमच्या संभाजी आरमार, बरं ठीक आहे, संभाजी आरमारने जागा घेतली असेल तर दाखवा ना जागा. तुम्ही इतके ठराव झाले. संभाजी आरमार ही लोकांसाठी भांडणारी संघटना आहे. संभाजी आरमार ही आंदोलन करते. संभाजी आरमार ही लोकांसाठी भांडणारी, लोकांचे प्रश्न राष्ट्रवादी असले, काँग्रेस, शिवसेना, बीजेपी जे काम करायला पाहिजे. आता तुम्ही महानगरपालिकेमध्ये बघितलं, एक मिनिट ऐका, महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही बघितलं, सत्ताधारी आणि विरुद्ध शिवसेना बीजेपीचे नगरसेवक एखादा विषय घेतात, एखादा विषय एकदा घेतला तर परत ते विषय काय येत नाही. महानगरपालिकेमध्ये 100% तडजोड होतात. दाखवा, आम्हाला पकडून दाखवा, आम्ही आमची गच्ची पकडायला तयार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी मॅनेज होतात असं त्यांचं म्हणणं आहे. आपण उत्तर घेऊया. भाजपकडे जाऊया. सुरुवातीला भाजप काँग्रेस सोबत मॅनेज होते असं म्हणणं आहे लोकांचं. नाही, चुकीचं आहे. मला वाटतं की भारतीय जनता पार्टी, शिवसेना कधी या जागेच्या याच्यामध्ये त्यांची मिली बघत नाही. संभाजी आरमारच्या अनेक ठिकाणी यांनीच जागा बळकावलेल्या आहेत. स्टँडिंग मध्ये विषय घेऊन यांनीच जागा, अनेक ठिकाणी जागा यांनी बळकावलेल्या आहेत. संभाजी आरमारने जागा बळकावलेल्या आहेत त्यांनीच. मला सांगायचं आहे, स्टँडिंग चेअरमन पद्माकर नाना काळे असताना तुम्ही विषय जागेचा मंजूर करून घेतला, लक्षात आहे ना?
जिल्हा परिषद समोर जागा स्टँडिंग चेअरमन नाना पाटेकर मंजूर करून घेतल्यात. आमच्यावर आरोप करू नका. तुम्ही जागा घेतली ठीक आहे गणेशजी एक मिनिट मी तुमच्याकडे येतो. एक मिनिट मी तुमच्याकडे येतो. विकासाच्या मुद्द्यावर बोला. या संघटना आहेत ना विकास कामाचे आंदोलन करायचे राज ठाकरे झाले सगळे. ठीक आहे राज ठाकरे झालेत असं म्हणणं आहे त्यांचं. शिवाजी एक मिनिट तुमच्याकडे येतो. मी तुमच्याकडे येतो. एक मिनिट काय चालू आहे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोलापुरात सत्ता आहे. काय भूमिका आहे? मी प्रथमतः आता घड्याळाची वेळ थोडी शांत बसा. मी सांगू इच्छितो, आता माझे सहकारी मित्र त्यांनी म्हणले की लोक पुण्या मुंबईला का जातात. मी त्यांना सांगू इच्छितो, पुण्यामध्ये बारामतीमध्ये सगळ्यात जास्त इंडस्ट्रीज कुठं आहे. काय झालं नेमकं बस. अहो तुमचे राष्ट्रवादीचे नेते पाण्यात मुतण्यापलीकडे काही केलं नाही. तुम्ही पाण्याचं काय बोलता. तुम्हाला विकास जमत नाही. अहो तुम्ही फक्त भ्रष्टाचारी नेते आहात. राष्ट्रवादीचं नाव बदलून टाका. जाहीर बारशाचा राष्ट्रवादीच्या बारशाचा खर्च मी करेन. राष्ट्रवादीने भ्रष्टवादी आहे. भ्रष्टवादी आम्ही आहो सत्तेमध्ये. आम्ही लढायला नाही. आम्ही जनतेसाठी 80% समाजकारण करणारे लोक आहे. तुम्ही राष्ट्रवादी तुम्ही सगळे एक दिवशी त्या फुटलेल्या पाण्यात वाहून जाणार आहेत. फुटलेल्या पाण्यात तुम्ही जाणार. निवडणुकीनंतर कोण कुठल्या पाण्यात वाहून जाईल तेच माहित नाही. कारण जनता ज्याला मतदान करेल तो वाचेल, अन्यथा सगळेच पाण्यात वाहून जातील. सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. सगळ्यांना पाण्यात राजकीय पक्षांना घालून सामाजिक कार्यकर्त्यांना सोलापूरकर साथ देणार आहेत का आपण जाणून घेऊयात काय भूमिका आहे. हे सगळे चित्र सर आता माझे मित्र आहेत काँग्रेसचे गणेशजी डोंगरे मनीषजी काळजे तरी संभाजी आरमारवर काय केला आरोप केला की तुम्ही जागा लाटली म्हणून. मला त्यांना एक सांगू वाटतंय प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांनी सोलापूर महानगरपालिकेच्या भूखंड गायब केले. परंतु संभाजी आरमारनी लोकांसाठी लढा उभा केलाय. संभाजी आरमारच्या लोकांसाठी लढतोय. सोलापूर महानगरपालिकेमध्ये ऐका संभाजी आरमारने जागा घेतली असेल परंतु महानगरपालिकेपेक्षा संभाजी आरमारनी लोकांचे काम सोडवण्याचं काम केले. सामाजिक कार्य करण्याचं काम. ही चर्चा फक्त भूखंडामध्ये अडकते. आपण गणेशजींकडे एक मिनिट मनीषजी आपण काँग्रेसकडे जाऊयात. आपण काँग्रेसची वेळ जाणून घेऊयात. काँग्रेस काय करत होती मग सगळ्यांना भूखंड वाटप होते. एक मिनिट आतिशजी मी तुमच्याकडे येतो. मग शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस सगळे एकत्र होते. ठीक आहे मी येतो तुमच्याकडे. मनीषजी मी येतो तुमच्याकडे. दोन मिनिट थांबा सगळ्याकडे तुम्ही. आपण काँग्रेसकडे जाणून घेतो. काँग्रेस काय करत होती मग. काँग्रेस ही कुणाच्या मध्ये नसते. आतिशजी तुमच्याकडे दोन मिनिट. मनीषजी सगळ्यांना संधी मिळेल. शांत बसा. आपण काँग्रेसकडून जाणूयात. काँग्रेस सत्ता होती. काँग्रेसनं भूखंड का वाटले. आरमार किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना जागा का दिली. काँग्रेस जबाबदार आहे काय ना मग. जागा लाटाचा प्रश्न नव्हता. तुम्ही का जागा दिली आरमार. जागा लाटाचा तुम्ही ब्लॅकमेल जागा लाटाचा प्रश्न नव्हता. जागा दिल्या असतील तर सर्व समाजाला त्या समाजकार्यासाठी व समाज नाही. प्रश्न असा काही नाही. मनीषजी एक मिनिट थांबा. अण्णा थांबा तुम्ही एक मिनिट. सर्व थांबा. उत्तर देऊ द्या. आतिशजी 2 मिनिट थांबा. मी येतो तुमच्याकडे. थांबा. मनीषजी थांबा 2 मिनिट. मी तुमच्याकडे. समाज हॉल बांधून वेगवेगळ्या समाजाचे समाज हॉल बांधून. नाही गणेशजी मला स्पेसिफिक याचं उत्तर आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे. बनसोडेजी माझ्याकडे वेळ कमी आहे. थांबा तुम्ही. बनसोडे तुम्ही थांबा. बनसोडे तुम्ही भूखंड ऐका. तुम्ही भूखंड लाटला म्हणता ना मग ते डुकरा तुम्ही भूखंड ऐका. तुम्ही भूखंड लाटला म्हणता तर आंदोलन का केलं नाहीत मग. गणेशजी एक मिनिट गणेशजी सरळ सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे की तुम्ही कामं करत नाहीत. तुम्ही त्यांच्यावरती आरोप केलेला आहे की तुम्ही ब्लॅकमेल करता. तर मला सांगा काँग्रेस काय करत होती मग. काँग्रेस कशाला ब्लॅकमेल होती. काँग्रेसचं जबाबदारी नाही काही. विविध आणि तुम्ही आता मनीषजी तुमच्याकडून उत्तर हवं आहे. मी तुम्हाला विचारा थोडं शांत बसा. विविध प्रश्नावर आंदोलन केलीत. मग भूखंड लाटताना आंदोलन आठवले नाहीत का. आताच प्रश्न तुमच्या आता निवडणुका आले म्हणजे त्यांना लगे आता सर्व प्रश्न समोर येत असतात डोळ्यासमोर. गणेशचे प्रश्न असा नाहीये. भूखंड दिले जात असताना सगळ्यांना सरसकट दिला तर त्यावेळेस काँग्रेसनं का ठाम भूमिका घेतली नाही.
भूखंड विकले म्हणजे विकलेले नाही, ते कोणत्या तरी कामासाठी कोणत्या तरी समाज उपयोग कार्यक्रमासाठी दिलेले विकले म्हणून आरोप केलाय. नाही कोण म्हणलं विकले म्हणून कोण केलं? काय केले सामाजिक मग पुरावे असतील बर तुम्हाला पुरावे असतील तर उद्याच्या उद्या आंदोलन करा. पुरावे असतील तर उद्याच्या उद्या आंदोलन करा. ठीक आहे तात्या तुमच्याकडे एक मिनिट तुमच्याकडे तुम्ही एक मिनिट वर बसून आम्ही मुंडन आंदोलन केलेलं आहे. शिवा बाटलेवाल्या नावाच्या यांच्या स्टँडिंग चेअरमननी पाण्याची टाकी जुळे सोलापूर इथे जागा लाटली, तिथल्या गाळ्याचा अजून बी आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करतोय. ते कोर्टात आहे विषय, सिद्धा कोर्टात आहे. ह्यामध्ये एक मिनिट ऐका, सत्ता ही काँग्रेस राष्ट्रवादीची आहे. यांच्या वकिलाला महानगरपालिकांच्या वकिलाला मॅनेज करून गेल्या अनेक वर्षापासून शिवा बाटलीवाल्या हे आयुक्तांना मॅनेज करतात, नगर सगळ्या तुमच्या वकिलांना मॅनेज करून वकिलांना हजर होऊ दिलं नाही तुम्ही. हो एक मिनिट मला आता शिवसेनेकडे उत्तर हवं आहे. शिवसेनेनं सांगितलं की काँग्रेस सरसळ भूखंड देते, सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करतात, ब्लॅकमेल करतात आणि मनीषजींचं म्हणणं होतं की शिवसेना याला विरोध करते. मग शिवसेनेनं त्यावेळी का विरोध केला नाही आपण त्यांच्यावर जाणून घेऊयात. शिवसेनेनं त्यावेळी का आंदोलन केलं नाही? मग आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेलं आहे, वेळोवेळी आंदोलन यांचे सगळे मिली बघत आहे. ते लोक आंदोलन करणारी लोक यांचीच आहेत, आंदोलन करणारी लोक यांचीच आहेत. त्यांनी आंदोलन करायला लावतात आणि भूखंड वाटून गप बसवतात. हे लाचखोर आहेत, लाचखोर. त्यांनी स्वतः मान्य केले, आम्ही नाही. आम्ही त्यावेळेस विरोध केला. शिवसेनेचा वाघ शिंदे साहेबांच्या पायाशी असतो म्हणते. नाही हे खोटं आहे. शिवसेनेचा वाघ हा कुणाखाली झोपणार नाही, चावायचं माहित आहे. हे जनतेच्यासाठी बांधणार आहे, झडप नाही. आम्ही शिंदे साहेब नाही, काँग्रेस पक्ष काही करू शकत नाही. यासाठी शिवसेना एकमेव पर्याय. शिवसेनेचं काय झालं म्हणालात तुम्ही? शिवसेनेचं काय झालेलं आहे, शिंदे साहेबांनी वाघाचे दातच काढून घेतलेले आहेत. त्यामुळे ते नुसतं हे करताय, काही करत नाही. तुमच्या आमच्यावर आरोप करताय. वाघाची दात काढल्यात असं म्हणणं आहे. आपण जाऊया काँग्रेसकडे आणि भाजपकडे जाऊया. आपण एक मिनिट 2 मिनिट सुवाच येतो तुमच्याकडे. जेव्हा आत्ता विषय झाला भूखंडचा, मी सांगू इच्छितो की जो एक मिनिट स्टँडिंगला विषय आल्यावर तिथं सगळ्या पक्षाचे लोक असतात, माकप भाकप बसप सगळे. त्यावेळी शिवसेना बीजेपीचे नगर प्रतिनिधी नाहीये, तुमचं आठवण करून द्या. नाही साहेब, तुमचे साहेब आनंद चंदनशिवाय तुमचे गट नेते माकप आणि बसपच्या आघाडी आहे. लक्षात ठेवा तुम्ही. किती मोठं दुर्दैव आहे. वाकपचं नाहीये, युती आहे. दुकान मिळून दुकान खायचंय. ठीक आहे आपण त्या विषयावर जाऊया. आता भाजपकडे जायचं. अण्णा काय सगळं हे कारभार कसा चालू होता, मग भाजपची भूमिका का मुख्याची होती? भाजपाने अनेक वेळा ज्या वेळेला स्टँडिंग मध्ये भूखंडाचे विषय आले त्या वेळेला भारतीय जनता पार्टी म्हणून त्या ठिकाणी विरोधी पक्षाची भूमिका आम्ही बजावलेली आहे. त्या वेळेला आंदोलन केलेले आहेत. जर आपण सोलापूरकडनं एक प्रश्न ऐकायचा आहे. भूखंडाची चर्चा खूप झाली. सोलापूरकडनं सतत भेडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा. उजनीतून पाणी आणलं, इथून पाणी आणलं, ही चर्चा सगळे ऐकतच असतात. मात्र सोलापूरकडनं एक ऐकायचं आहे, भाजपचे नगरसेवक सुद्धा पाण्याच्या प्रश्नावर एकत्र येत नाही. ते सोलापूरकडनं पाहिलेलं आहे. हे काय अनेक वेळा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, शिवसेनेचे नगरसेवक पाण्याच्या विषयामध्ये त्या वेळेला आंदोलन केलेले आहेत. त्या ठिकाणी ते सगळे एकत्र आलेले आहेत आणि आवाज उठवलेला आहे. आता निवडणुकीत एकत्र येणार तुम्ही? नाही नक्कीच येणार. आम्ही नक्की जरूर येऊ. निश्चितपणे. आपण एक मिनिट सुहासजी बोला. सर मला काय म्हणायचं माहिती आहे का, सोलापूर शहरामध्ये सोलापूर महानगरपालिका नगरसेवकांनी जागा लाटली. सर मी गेल्या 5 वर्षापासून माहिती अधिकारामध्ये मी सोलापूर शहरामध्ये आमच्या आया बहिणी नवेपेठमध्ये, बाजारपेठमध्ये, स्टेशन या ठिकाणी मंडईमध्ये भाजीपाल्यासाठी व्यापारासाठी जातात. तरी सुद्धा नाही का सुलभ शौचालय सोलापूर शहरामध्ये व्हावं म्हणून मी 5 वर्षापासून संघर्ष करतोय. 5 वर्षापासून माझी मागणी आहे. ऐका 2 मिनिटं. सेना बीजेपीने काय काम केलेलं नाहीये, माझं ऐकून घ्या. महत्वाचं, ही सेना बीजेपीचं काम आहे. सेना आणि बीजेपीचं काम आहे. गेल्या 5 वर्षापासून सोलापूर शहरामध्ये महिला सुलभ शौचालय व्हावं म्हणून आम्ही अहोरात्र प्रयत्न करतोय. आम्ही 5 वर्षापासून सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहर. आपल्याला वेळ खूप कमी आहे. सोलापुरात खरं तर शोकांतिका म्हणायला गेले. सोलापूरच्या महापौर महिला आहेत आणि त्यानंतरही सोलापुरात महिलांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न मार्गी लागत नाही. वर्षानुवर्ष महिलांची कुचंबना होते. त्यानंतरही सोलापूरचे प्रश्न जसेच्या तसेच. मग ते मूलभूत पायाभूत सोयीसुविधांचे प्रश्न असू द्यात अथवा सोलापूरचं सगळ्यांच्या मनातलं स्मार्ट सिटीचं स्वप्न असू द्यात. मात्र हे स्मार्ट सिटी घडवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, राजकीय पक्षाचा अजेंडा काय असणार आहे यावरती आपण आता चर्चा करणार आहोत. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. मी सुरुवात करतोय राष्ट्रवादीपासून. आनंद मुस्तरे आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडून राष्ट्रवादीचा अजेंडा जाणून घेऊयात, मग सगळ्या पक्षांचा आपण अजेंडा जाणून घेऊयात. प्रथमतः सोलापूर शहरात
जे पाण्याचा प्रश्न आहे म्हणले ते 2 दिवसाआड करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर सोलापुरात रोजगार संबंधी आदरणीय या सोलापूर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व सोलापूरचे संपर्क प्रमुख माननीय अजितदादांनी जसं हिंजेवाडी बारामतीमध्ये जे माझे युवक आज मी सांगू इच्छितो डिग्री झाल्यावर पुण्याला जातात ते त्या धर्तीवर आणि जिथं जिथं राष्ट्रवादीची सत्ता आहे तुम्ही न्यू मुंबईला जाऊन बघा, पुण्याला बघा, बारामतीला हे ऐकलं साहेब, तुम्ही काय करणार? इथले रोजगार इथं मिळण्यासाठी जे काही योजना आहेत ते इथे करण्याचा आमचा मानस आहे. व सोलापूर सगळ्यांना अजेंड्याला वेळ आहे, कृपया शांतपणे सगळ्यांचा अजेंडा ऐकून घ्या. सुप्रियाताईंनी जे रोजगार मिळण्यासाठी मी सांगू इच्छितो की 2020ला जागतिक आरोग्य खात्याने विडी उद्योग हा बंद होणार आहे. त्याला पर्याय म्हणून गारमेंट उद्योग जे काही छोटे व्यवसाय आहेत सध्या बनसोडे तुमच्याकडे, तुम्ही शांत राहा. जे काही आहेत ते योजनेचं आमचं काम आहे. सुप्रियाताईंनी अख्ख्या भारतात सगळ्यात चांगलं काम तिने केलेलं आहे. एक मिनिट साहेब, तुम्ही शांत बसा, तुम्ही थोडं शांत पडायशिवाय काय करू नका, थोडं थांब राहा ना. आपलं काम काय साहेब, तुम्ही इतक्या दिवसापासून दिले जाहीरनामा. एक मिनिट सुंचू साहेब, सुंचू सर सांगा आमचे नेते जे करतात ते जाहीरनामा. सोलापूर शहरात माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या युवकांना MPSC UPSC स्टडी सेंटर जेणेकरून मग तुमच्याकडे तुम्ही गेल्या जाहीरनाम्यासह सांगितलं होतं शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून. कुठे गेले UPSC सेंटर? प्रणिती शिंदे श्रेय घेतात काँग्रेस, तुमची आघाडी होणार नाही असं म्हणतायत ते. हे बघा, श्रेय मिळेल, तुम्ही श्रेय लागताय का काँग्रेस? श्रेयाचं आम्हाला आमचं 80% समाजकारण 20% राजकारण आहे. श्रेयाचं राजकारण आमच्याकडे नाही, स्पष्ट मी सांगतो. काम अजेंडा तो राहील. माकपचा अजेंडा काय लागली थोडक्यात, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. या ठिकाणी जे आतापर्यंत चालू होता 48 वर्षामध्ये या ठिकाणी पाण्याचा प्रश्न. तुमचा अजेंडा काय ते सांगा, प्रश्न सांगू नका, आपल्याला वेळ खूप कमी आहे. आमचा अजेंडा असा आहे, येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा अजेंडा असं सांगतो, या ठिकाणी संपूर्ण सोलापूर शहराचा विकास आम्ही चोपेर करू. या संपूर्ण या ठिकाणी हिरवागार आम्ही या ठिकाणी सर्व ग्रीन सिटी करण्याचा आमचा मानस आहे. आम्ही गोदूताईमध्ये ज्याप्रमाणे आम्ही पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणी प्रत्येक घरोघरी करतो आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणी होतोय, त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही रोज पाणी पुरवठा करण्याचा आमचा मानस आहे. आणि या ठिकाणी आता जे सांगत होते एवढे लोक, ठीक आहे, तुमचा माझं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या. एकच विषय मी थोडक्यात सांगतो, भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे परवाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये यांनी 15 ते 16 लाख रुपये घेऊन यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान केलेलं आहे. त्याला आकलून सोडलं आम्ही. आपल्याकडे वेळ खूप कमी, आपण चर्चा करतोय. नाही 2 मिनिट, माझ्याकडे वेळ नाही आहे, तुम्ही बदलत आहे. मनीषजी, आपण जातोय राष्ट्रवादीची आपण चर्चा केली आहे. युवकांसाठी काय करणार राष्ट्रवादी? 2 मिनिट मनीषजी थांबा. युवकांसाठी, आपल्या सोलापूर शहराच्या युवकांसाठी 2 मिनिट त्यांच्या पदवीत आणि हॉटेलमध्ये हैदराबादला जातो, त्यांच्या शिक्षण पद्धतीने आम्हाला माहिती आहे. रिक्षा नंतर विमान, वेळ खूप कमी आहे. 2 मिनिट थांबा. युवकांना कामगार कामासाठी त्यांच्या शिक्षण पद्धतीने सोलापूर शहरात प्रत्येक MRDC मध्ये त्यांच्या क्वालिफिकेशनच्या हिशोबाने त्यांना कामं देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. आणि सोलापूर शहरात युवकांना जास्तीत जास्त संधी यावरून येणाऱ्या महापालिकेत असेल. आणि सोलापूर शहरात युवकांना म्हणजे बेरोजगार मुक्त करण्याचं काम राष्ट्रवादी यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शहरातला रोजगार जो आहे मिळत नाही लोकांना, तो रोजगार देण्याचा प्रयत्न करणार असं म्हणणं आहे. परंतु सामाजिक कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, युवकांना खरंच रोजगार मिळेल का, काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रत्येक जण आपला आपला अजेंडा सांगत आहे. राष्ट्रवादी म्हणते की युवकांना रोजगार निर्माण करू, BJP म्हणते युवकांना बाहेर न जाऊ देणार नाही, त्यासाठी इथे रोजगार निर्माण करू, सेना ही तेच म्हणते. प्रत्येक जण फक्त अजेंडा एक ठेवतो आणि जनतेला वेड्यात काढायचं काम करतो. कसं आहे माहिती का, जनता ही आता शहाणी झाली पाहिजे. जनतेनं दुसऱ्याच्या चमच्याने दूध पिणं बंद केलं पाहिजे. का बरं नाही, जनता शहाणी झाली म्हणून तुम्ही ओहापोह करता हो प्रत्येक गोष्टीचा. 2,500 कोटी तुम्ही कशाला ऍडव्हर्टायझर घालताय? 2,500 कोटी
अरे पंतप्रधान नरेंद्र मोदीने 2,500 कोटी जाहिरातीवर घातलेत, गरीबाच्या तोंडात गेले असते तर त्यांचा तळतळ लागला नसता तुम्हाला. आता लागणार आहे तो तळतळ. मी माझा अजेंडा फक्त एवढंच सांगतोय, मी कुठल्या राजकीय पक्षाला बांधील नाही, ना मी बीजेपीचं खाल्लंय, ना राष्ट्रवादीचं, ना काँग्रेसचं, ना कोणत्या पक्षाचं, सेनेचं. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला एकच म्हणायचं आहे, कळकळीची विनंती आहे, मतदान करताना एका अशा सामाजिक कार्यकर्त्याला करा, तो खरंच तुमच्या अडीनडीला, तुमच्या प्रत्येक प्रसंगाला धावून येईल आणि तुमची प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुमचे प्रत्येक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रत्येकाच्या अडीअडचणीला सामोरं जाणाऱ्या नेत्याला मतदान करा असं दलित पॅंथरच्या नेत्यांचं म्हणणं आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेतलं. हे सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सामाजिक कार्याची तळमळ असलेल्या नेत्यालाच निवडून द्या. आजपर्यंत अनेकदा आम्ही जाहीरनामे बघितलेत, मात्र की निव्वळ धुळपेक आहे असंच आतिश बनसोडेंचं म्हणणं आहे. आपल्यासोबत शिवसेना आहे, शिवसेनेचा काय असेल अजेंडा? आमचा शिवसेनेचे पक्षप्रमुख स्वर्गीय मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आजपर्यंत 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या माध्यमातूनच हे केलेलं आहे आणि त्याचाच पुढे वसा ठेवून आज तुम्ही बघताय सर्व राजकीय पक्षांची चाळणी करा आणि त्यातून बघा सगळ्यात जास्त युवक हे शिवसेनेकडे आहेत आणि एक युवा सेना या माध्यमातून आम्ही एक युवकांना स्थान निर्माण करायचं गेली 2012 पासून आम्ही करतोय. आज आमच्या पक्षामध्ये पक्षाचा अजेंडा काय महापालिका? ह्या अजेंडा असण्यामागचं एवढंच का हे आहे की युवकांना जास्तीत जास्त संधी मिळाली पाहिजे. युवक जे माझे पुण्या मुंबईला जातात, इंटरसिटीची गर्दी कमी झाली पाहिजे. जी शिंदे साहेबाच्या कृपेने इंटरसिटीची गर्दी वाढलेली आहे, ती कृपा करून ते वेटिंग बंद करायचं आमचं मेन ध्येय आहे. आम्ही इतक्या दिवसात तुम्ही 40 वर्षात जे करू शकले ते आम्ही थोड्या दिवसामध्ये करतोय. तुम्ही काय केलेलं आहे तुम्ही बघा. ह्यामध्ये शिवसेना काय करणार ते सांगा. महापालिका निवडून आम्हाला हे जे काही विद्यापीठ आहे, जाहीरनामा नाही, वचननामा नाही, वचननामाच नाही, स्टंट पाहिजे फक्त. अहो तुमच्या जाहीरनाम्याची रद्दी जाळ लावा, जाळ तुमच्या रद्दीला. तुमची रद्दी नाही, आम्हाला रद्दी वाढवायची नाही, आम्हाला रद्दी वाढवायची नाही. आम्ही जे करतो आणि जे करणार आहे ते दाखवून घेतो. बघा आमचा अजेंडा एवढाच असणार आहे, युवकांसाठी व्यासपीठ निर्माण करणं, युवकांना नोकऱ्या निर्माण करून देणं. आज रोजगार मिळवून देण्याचा शिवसेनेचं आपला अजेंड्यातला प्रथमता विषय असणार आहे. शिवसेना, युवसेना नंतर आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी आपल्यासोबत. अजेंडा काय असणार आहे भारतीय जनता पार्टीचा? भारतीय जनता पार्टीचा अजेंडा असेच असेल की सोलापुरातील युवकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी माननीय नामदार विजयकुमार देशमुख मालक असतील, सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख असतील, खासदार शरद बनसोडे साहेब असतील, यांच्या सर्वांच्या माध्यमातून सोलापूर अक्कलकोट रोड येथे MIDCचा प्रोजेक्ट आता सध्या त्याचा सर्वे सुरू आहे. त्याचबरोबर माननीय नामदार विजयकुमार देशमुख मालक यांनी गारमेंट पार्कचं सुद्धा त्याच्याला त्यांनी ते मंजूर. महापालिकेसंदर्भात पायाभूत प्रश्न आणखी सुटलेले आहेत. भाजप काय करणार आता? सोलापूर शहरामध्ये इतकी वर्ष यांची सत्ता होती, सुटली नाहीत, पण गेल्या आमची सत्ता आल्यापासून हद्दवाड भागामध्ये अनेक ठिकाणी ड्रेनेजचे कामं चालू आहेत. आपण आपले प्रतिनिधी पाठवा आणि त्या ठिकाणी मी तुमच्यावर येतो. बघा की रस्त्याचे नाही एक मिनिट मला बोलूया थांबा. आता ड्रेनेजचे कामं चालू आहेत, रस्त्याचे कामं चालू आहेत, पिण्याच्या पाईपलाईनचे कामं चालू आहेत. मी एवढंच आपणाला सांगू इच्छितो की नुसतं रस्ते, दिवाबत्ती, ड्रेनेज इतकंच न करता अनेक शासकीय योजना आहेत त्या लोकांना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं भारतीय जनता पार्टीचं असेल. भारतीय जनता पार्टीचं काम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं असेल असंच भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? तुम्हाला म्हटलं जातं राजकीय पक्षात तुम्ही या किंवा समाजकारणातून राजकारणात या, तेव्हा तुम्हाला समजतील प्रश्न. सर मी काय म्हणतो सर तुम्हाला, करुणीय सोलापूरचा विकास, सार्थ करुणीय जनतेचा विश्वास, हाच आमचा एकमेव ध्यास. या पद्धतीने गेल्या 8 वर्षापासून आम्ही समाजकार्याची सोलापूर शहरामध्ये नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचा प्लॅटफॉर्म मिळेल का? तुमचा अजेंडा काय असेल? तुम्ही निवडणुकीला उभा राहणार? सर मी स्वतः प्रभाग क्रमांक 23 मधून इच्छुक उमेदवार म्हणून, अपक्ष म्हणून का पक्ष करून? पक्ष असेल तर पक्ष, नसेल तर अपक्ष म्हणून मी लढणार आणि जनतेचे जे काही प्रश्न सोडवणार. पक्ष म्हणजे कुठल्या पक्षाला प्राधान्य राहील का अपक्ष? ते लोकांना समजू द्या, आपला प्लॅटफॉर्म खुला आहे. मी सांगतो ना सर तुम्हाला, सोलापूर शहरामध्ये नाही का आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये इच्छुक उमेदवारी म्हणून फॉर्म भरलेला आहे. आम्ही गेल्या 5 ते 7 वर्षापासून जे काम सोलापूर शहरातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करताय, हाच प्रश्न सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्ताकडून आणि अधिकाऱ्याकडून सुटू शकतो. त्यासाठी आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते सोलापूर महानगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम करतोय. तुमचे सामाजिक 2 मिनिट सामाजिक कार्यकर्ते तुमची आघाडी वेगळी होऊ शकते, असा पर्याय का सोलापूरकरांसाठी उपलब्ध नाही करून दिला जात? सर आघाडीच्या बाबतीत तुम्हाला एक बोलू शकतो मी, आघाडीच्या बाबतीत बोलू शकतो. आम्ही जेव्हा काम करत असताना आघाडीच्या बाबतीत बोलू शकतो सर. 1 मिनिट ऐकून घ्या, 1 मिनिट ऐकून घ्या सर, 1 मिनिट ऐकून घ्या, बरं ऐकून घ्या.
मला काही नाही सुहासजी, तुम्ही इतर प्रश्न बोलू नका. तुम्ही 2 मिनिट मी सांगतो बोल 1 मिनिट. तुम्ही सरळ सोलापूरकरांना सांगा तुम्ही कुठल्या पक्षाकडून इच्छुक आहात. सर आम्हाला काय सांगायचं माहित आहे का? सुहासजी, गोल मटोल नको, सरळ उत्तर द्या. सर तुम्ही आघाडीच्या बाबतीत बोलताय ना, आघाडीच्या बाबतीमध्ये आता फक्त 20 दिवसावर नाही का इलेक्शन आलेलं आहे. आघाडीच्या बाबतीत जर आम्हाला जर निर्णय घ्यायचा असला तर आम्ही 6 महिन्या अगोदर घेतला असता, परंतु ह्या वेळेस नसेल तर पुढच्या वेळेस आम्ही सोलापूर शहरामध्ये उत्कृष्ट युवकांसाठी आणि एक स्वच्छ प्रतिमेच्या युवकांसाठी आघाडी निश्चित सोलापूरमध्ये स्थापन करू. निश्चितपणे आमचा हाच प्रश्न आहे. आमचा प्रश्न असाच आहे की सर्वसामान्य सोलापूरकर जर रस्त्यावर उतरतात तर तेच लोक सोलापूरच्या विकासासाठी राजकीय पक्षाच्या माध्यमातून किंवा आघाडीच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासासाठी प्रयत्नशील राहत असतील तर ते अत्यंत चांगली गोष्ट आहे. आपल्यासोबत काँग्रेसचा अजेंडा मांडण्यासाठी गणेश डोंगरे आहेत. काय असेल तुमचा अजेंडा? आज 2012 महापालिका निवडणुका सोलापूरकरांना तुमचा जुना अजेंडा ऐकायचा नाही, नवीन अजेंडा सांगा. 2012 महापालिका निवडणुकीचा जो जाहीरनामा आम्ही जाहीर केला होता त्याप्रमाणे 70 ते 80% काम झालेलं आहे. राहिलेल्या 20% महाविद्यालयांसाठी विद्यार्थ्यांसाठी वायफायची सुविधा आणि 8 ते 9 शासकीय ग्राउंड म्हणजे खेळाडूंसाठी आम्ही सगळ्यांकडून वायफायचा मुद्दा येतोय. मला खरं तर सोलापूरकरांना सांगायला येतं, खरं तर खंत वाटते. सगळ्यांच्या मुद्द्यातून वायफाय येतोय परंतु पायाभूत प्रश्न वायफाय सुविधा देण्यासाठी आमचा पक्ष काय मोदीचा पक्ष नाही, हा पक्ष आमचा शिंदे साहेबांचा पक्ष आहे. हे फक्त सांगायचं आहे. आम्ही बोलतो ते करतो म्हणून तुमच्या पक्षातले लोक आमच्या काँग्रेसमध्ये येतात आणि दुसऱ्या विषयी म्हणतात यांचा सेनेचा मोठा नेता भाजपमध्ये जाणार होता. म्हणजे काय म्हणतो जाणार होते सोलापूरला महामंडळाची गाडी भेटणारे म्हणले होते, परंतु यांच्या यांचे 2 मंत्री आहेत ना त्यांच्या दोन्हीमुळे तो नेता यांच्यामध्ये येऊ शकला नाही. हे सगळ्यात मोठी तुमच्यामध्ये लाजवाबी गोष्ट आहे. तुमच्या प्रभाग 7 मध्ये तुम्हाला भाजपचा उमेदवार नाही आहे. तुम्हाला हुडकावं लागेल. अजेंडा ऐकूयात आपण. मागणी केलेली आहे. माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब ऊर्जा मंत्री असताना सोलापूरसाठी एनटीपीसी सारखा मोठा प्रकल्प सोलापूरात आणलेला आहे. प्रकल्प आणला गेला आहे. भाजप सेना तुम्हाला परत तुमचा अजेंडा ऐकून घेतला, शांत बसा. भाजप सेनेला परत असं वाटतं परत यांनी विरोधी पक्षातच येणार आहेत आणि आम्ही सत्तेत येणार आहे. तुम्ही सवय ठीक आहे. हे तुमचे हे भांडण खूप झालं. आता खरं तर सोलापूरकरांना तुमचा अजेंडा ऐकायचा होता, मात्र एकाचाही अजेंडा या ठिकाणी व्यवस्थित सांगता येत नाही नेत्यांना, कारण तेच अजेंडा आहेत असंच सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आणखी 2 मिनिट तुमचं सांगितलं वाघमोडे जे सगळे अजेंडे तुम्ही ऐकलेत, सामाजिक कार्यकर्ता म्हणून काय सांगाल? एक सक्षम पर्याय सोलापूरकरांसमोर येण्याची गरज सामाजिक कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जाते. कसं आहे, आता युवकांनी सगळ्या आपापल्या सगळ्यांनी मांडले अजेंडे मांडलेत की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. तुम्ही काय करणार? आम्ही काय करणार? आतापर्यंत लोकांच्या जनसामान्य व्यक्तींच्या आम्ही लोकांसाठी जे संघर्ष आंदोलन जे केले की आमचं काय मत आहे की संभाजी आरमार वार्ड प्रभाग क्रमांक 14 मधून मी स्वतः इच्छुक आहे इलेक्शनला आणि मी कुठल्याही पक्षाकडून इच्छुक नाहीये. मी संभाजी आरमार एक जनतेचा नगरसेवक म्हणून निवडून जाणार आहे, सेवक म्हणून निवडून जाणार आहे. हे जे आम्ही आंदोलन करतोय, निवेदन देतोय, भांडतोय, गुन्हे दाखल करून घेतोय जनतेच्या प्रश्नावर, हेच जर मी आज नगरसेवक म्हणून निवडून तर सोलापूर शहरात मी एका प्रभागातून जर नगरसेवक म्हणून लढवणार असून नगरसेवक म्हणून जर जाणार असेल तर सोलापूर पूर्ण शहराच्या प्रत्येक नागरिकाचा विषय सभागृहात मांडून पूर्ण करून घेण्यासाठी मला नगरसेवक व्हायचं आहे. जनसामान्य लोकांच्या अडचणी मिटवण्यासाठी मला नगरसेवक व्हायचं आहे. नगरसेवक सामाजिक संघटना खरं तर यावर्षी प्रथमतःच मोठ्या संख्येनं आपल्या राजकारणाच्या मैदानात उतरताना दिसतील. हे सगळं आपण चित्र बघतोय. प्रत्येकाचा अजेंडा ऐकलाय, सामाजिक कार्यकर्त्यांची मतं ऐकलेत. मात्र या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत प्रवीण सर आहेत. सर, सगळ्यांचे अजेंडा ऐकले, काय नवीन वाटतं सर आपल्याला गेल्या अनेक वर्षाचा अनुभव बघितला तर? नाही, पाठीमागच्या वर्षी ज्यावेळेस पाठीमागच्या पंचवार्षिक इलेक्शनच्या वेळेस ज्यावेळेस सतेज पाटलांच्या उपस्थितीमध्ये, आमदार प्रणिती शिंदेच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची प्रेस कॉन्फरन्स झाली होती. त्यांनी सांगितलं होतं की चेहरा मोहरा बदलू, मेट्रो ट्रेन वगैरे आणू, पण ते काही सगळं झालं नाही. ते कागदावर राहिलं. मला वाटतं हे वचननामे, जाहीरनामे हे सगळे आहेत ना, हे कागदावर, विकासनामे हे सगळे कागदावरच राहिलेले आहेत. आणि आत्ता जेवढी चर्चा मी ऐकलेली आहे
बिहार न्यूजचं हे खरंच शाब्दिक दंगल या ठिकाणी चाललेली मला पाहायला मिळते. परंतु त्याच्याबरोबरच एक मला असं सांगायचं की ह्या सगळ्या पक्षांच्या या कार्यकर्त्यांना अजून हेच माहीत नाही की आपण कुणासोबत युती करणार आहोत किंवा नाही करणार आहोत, किंवा आपल्या पक्षाची आघाडी किंवा युती होणार आहे का नाही. कारण कसं आहे की सोलापूर शहरामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी असेल आणि भाजप सेना यांच्यामध्ये युती होणं ह्या दोघांची अपरिहार्यता निर्माण झालेली आहे. हे सर्वसामान्य शिवसैनिकाला वाटतंय, भाजपच्या कार्यकर्त्याला वाटतंय आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाटतंय. थोडंसं मध्ये थांबवतो मी, कारण आपण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा ऐकतोय काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होईल, भाजप सेना युती होईल. मग हे घोडं कुठं अडले नेमकं? याच्यामध्ये गणित कसे आहेत की सत्तेमध्ये गेल्या 2.5 वर्षापासून भाजपची राज्यामध्ये आणि देशामध्ये सत्ता आहे, परंतु बघतोय आपण की सातत्यानं शिवसेनेची फरफट होताना आपण सातत्याने पाहिलंय. आणि भाजपचं या निवडणुकीच्या निमित्तानं मुंबई महानगरपालिकेवर डोळा आहे आणि ते कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होतोय. म्हणून उद्धव ठाकरेंची पहिली प्रायोरिटी जी आहे ती मुंबई महानगरपालिकेला आहे. त्यानंतर राज्यातल्या 26-27 ज्या काही जिल्हा परिषद आहेत त्या राजकारणाचे त्यांना फारसं काही देणं घेणं नाही असं चित्र दिसतंय. तर हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लोकसभेमध्ये अगदी रिक्षा आणि त्यांच्यावर जी टीका झाली की अगदी टमटम असेल किंवा काय 3 पायाची रिक्षा म्हणजे अगदी 3 खासदार निवडून आले वगैरे असं, आणि हे सगळे डॅमेज होत असताना एकापाठोपाठ घोटाळे बाहेर येत असताना परस्परांवर आरोप होत असताना हे सगळं होत असताना बचावात्मक भूमिका राज्याच्या राजकारणातील परिणाम सोलापूरवर दिसतील. मग 100% ते परिणाम होणार आहेत. कारण तिथं जे ठरल, जसं की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 2 दिवसांपूर्वी बारामतीमध्ये जाऊन सोलापूरमध्ये काँग्रेस बरोबर युती करायची का नाही याबाबत विचार विनिमय केला आणि पवार साहेबांनी स्वतंत्रपणे सांगितलं की स्वतंत्रपणे लढण्याचा विचार करू नका, आता ही वेळ नाही आणि तुम्ही काँग्रेस सोबत जा. परंतु काँग्रेस अडचण आहे सर, 100% अडचण आहे. कारण गेल्या वेळेस पालकमंत्री असताना लक्ष्मण ढोबळे हे खूप अग्रेसिव्ह झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि त्यामुळे त्यांनी खूप असं ताणलं होतं काँग्रेसला. आता यावेळी राष्ट्रवादीला कुठे चेहरा असल्याचं आता तरी शहरात दिसत नाही आणि म्हणून आता कुठेतरी ह्या दोघांना मिळतं जुळतं घ्यावं लागणार. पण काँग्रेस 77 जागांवरती हक्क सांगतंय, त्यामुळे तिथं पण राष्ट्रवादीची कोंडी होते. आणि दुसऱ्या बाजूला जे आहे ते भाजपचे सेनेचे जे लोक आहेत ते त्यांच्यामध्ये पण कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळं एकमेकाला पूरक कसा उमेदवार, समोरचा कसा उमेदवार पडतो त्याच्यावर आपला उमेदवार ठरवायचा आणि मग काहीतरी सत्तेची जोडगोळी जमते का, हाच प्रयत्न या दोन्ही पक्षाकडून होतोय. मात्र येत्या दिवसांमध्ये ह्या दोघांना पण एकत्र लढलं तरच ह्यांची ही चुरस राहील, अन्यथा एकमेकांच्या साठमारीमध्ये कोण सत्तेमध्ये येईल किंवा या महानगरपालिकेमध्ये खिचडी सत्ता येईल का, अशीच आताची परिस्थिती आहे. खिचडी सत्ता येईल असाच अंदाज प्रवीण सरांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. खरं तर ही संपूर्ण चर्चा ऐकतोय, इथं चर्चेचे सर म्हटल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं शाब्दिक दंगल होते. मात्र खरी दंगल घडते ती प्रभागामध्ये. कोणत्या ठिकाणी मातबर एकमेकांच्या आमने सामने येत आहेत, तर काही ठिकाणी दोस्तीमध्ये कुस्ती होते. ही सगळी कुस्ती आपल्याला राजकीय दंगलमध्ये पाहायचे. मात्र आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या भेटूयात राजकीय दंगलमध्ये आणखी काही नेत्यांसोबत. तोपर्यंत ताज्या घडामोडी आणि राजकीय दंगलसारखे असेच निवडणुकीचे प्रत्येक क्षणाचे घडामोडी आणि विशेष कार्यक्रम पाहण्यासाठी बघत राहा बिहार न्यूज चॅनल. चला बदल घडवूया. नमस्कार.